नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 20 ऑगस्ट 2025 आज सायंकाळची जी अपडेट देतोय, खरं तर महापुराची धोक्याची स्थिती आहे. उजनीतून नीरा बेसिनमधल्या असलेल्या वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे. आपल्या उजनी धरणाची टक्केवारी ही 100% आलेली आहे. टक्केवारी किती आणि उजनीतून पाणी सोडलेलं किती याची आकडेवारी आपल्याला माहीतच आहे. परंतु धोक्याची घंटा अशी आहे की उजनीतून सध्याला 1,51,600 क्युसेकचा विसर्ग भीमापात्रात सोडला जातोय आणि दौंडचा विसर्ग जर बघितला तो 1,77,087 क्युसेकचा विसर्ग उजनीच्या दिशेने येतोय. त्यामुळं जरी आता 1,51,000 पाणी उजनीतून सोडलं असलं तरी त्यामध्ये रात्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण येणारं पाणी 1,80,000 आसपास आणि सोडणारं पाणी 1,50,000 आसपास असल्यामुळं त्यामुळं सकाळपर्यंत उजनीतून जवळपास 1,70,000 ते 80,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे. आणि त्यातच दौंडचा नीरा बेसिनमधल्या वीर धरणातून जो विसर्ग होता सकाळी 65,000 क्युसेकचा विसर्ग होता, त्यामध्ये थोडीशी घट झालेली आहे. तो विसर्ग सध्याला 39,138 क्युसेकचा विसर्ग आपल्या उजनी भीमा नदीमध्ये नीरा नदीच्या माध्यमातून मिसळतोय आणि ही 1,51,000 आणि तो 39,000 म्हणजे जवळपास 1,90,000 क्युसेकचा विसर्ग नीरा नदी आणि भीमा नदी यातून नीरा नरसिंगपूरपासून पुढं भीमा नदीमध्ये मिसळणार आहे. त्यामध्ये रात्रीत वाढ होऊ शकते. कारण आपण बघितलंच, काल 12 वाजल्यापासून ते आज संध्याकाळपर्यंत कधी 5, कधी 10, कधी 15, कधी 20, कधी 25 असा करत 1,51,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला आपल्या उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. त्यामध्ये आणखी 20,000 ते 30,000 क्युसेकचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास आपल्या उजनी धरणाच्या पाण्यामुळं आणि नीरा बेसिनमधल्या पाण्यामुळं भीमा नदीमध्ये जवळपास 2 लाखाचा विसर्ग येण्याची शक्यता आहे, येणारच आहे. कारण वरच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेलं आहे. जवळपास ते पाणी जर बघितलं तर 1,80,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणाच्या दिशेने येतोय. त्याचं नियोजन करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये आणखी रात्रीत वाढ होऊ शकते. आणि दौंडचा विसर्ग बघितला तर सकाळी विसर्ग तो कमी होता. आता सध्याला 1,77,087 क्युसेकचा विसर्ग येतोय. बंडगणचा विसर्ग बघितला तर तो विसर्ग 62,575 आहे. त्यामध्येही वाढ होऊ शकते. बंडगाडमध्ये वाढ झाल्यानंतर दौंडमध्ये वाढ होते आणि दौंडमध्ये वाढ झाल्यानंतर उजनी धरणात पाणी येतं आणि उजनीतून पाणी खाली सोडण्याशिवाय पर्याय प्रशासनाला नाही. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आज रात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढणार आहे. शेतकऱ्यांनी, नदीकाठच्या लोकांनी आपली काळजी घेणं गरजेचं आहे. असं प्रशासनाने जाहीर केलेलं आहेच. परंतु वरील पडणारा पाऊस आणि त्यात येणारं पाणी त्याचा अंदाज ना तुम्हाला आहे, ना मला आहे, ना उजनी धरण प्रशासनाला आहे. त्यामुळं वरून येणारं पाणी खाली सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं उजनी, भीमा, नीरा ह्या नदीकाठच्या लोकांना काळजी घेणे गरजेचं आहे. आणि जर पाणी वाढलंच तर रात्री 10-11च्या आसपास आपण व्हिडिओ करतोय. परंतु हा व्हिडिओ शेतकरी असेल, नागरिक असेल किंवा यूट्यूब जी बघणार असतील ते बघत नाहीत.
त्यामुळं सकाळ पाणी वाढल्यानंतरच त्यांना लक्षात येतं की पाणी वाढलेलं आहे. परंतु आजची रात्र ही धोक्याची रात्र आहे. बऱ्याच ठिकाणी बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. बऱ्याच गावचे रस्ते बंद झालेले आहेत. आमचा बेंबळ्याचा रस्ता आज दुपारपासून पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. अशाच काही सखल भागातल्या गावातले रस्ते जे आहेत ते रस्ते बंद होणार हे नक्की. परंतु शेतकऱ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि एक साधारणपणे 11:30च्या आसपास आपण व्हिडिओ करतोय, पण हा व्हिडिओ शेतकरी बघत नाहीत. पण बघणं गरजेचं आहे. पाणी किती वाढलंय. वरची धरणं 19 धरणं जी आहेत ते पूर्णपणे ओव्हरफ्लो झाले आहेत. त्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातंय. नीरा बेसिनमधले असलेली 5 धरणं आहेत त्या धरणातून पाणी सोडलं जातंय. त्याचा इफेक्ट आपल्या नीरा नरसिंगपूरपासून पुढं भीमा नदीला होणार आहे. तर याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. खरं तर हा व्हिडिओ मोठा होतोय, परंतु हा गरजेचा आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जी पाणी वाढतंय, प्रत्येक धरणातून पाण्याचा विसर्ग प्रत्येक तासाला वाढवला जातोय. उजनीतूनही प्रत्येक तासाला पाण्याचा विसर्ग वाढवला जातोय. परंतु ही शेतकऱ्यांनी, नागरिकांनी, नदीकाठच्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हा जो व्हिडिओ आहे नदीकाठच्या लोकांसाठी त्या गावच्या ग्रुपमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं फॉरवर्ड करा. कारण आजची रात्र खरं तर वायऱ्याची म्हणलं तर हरकत नाही. कारण पाणी वाढलं तर शेतकऱ्या मोटर असतील, मोटर तर काढून ठेवल्या आहेतच, पण तरी पण काही पिकं बुडणार आहेत, काही पिकं पाण्याखाली जाणार आहेत. ह्याची काळजी म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे. 11:30च्या आसपास आपण आणखी एकदा व्हिडिओ देतोय. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या धरणातून किती पाणी सोडलंय किंवा किती पाणी कमी केलंय, घटलंय याची आपण सविस्तर माहिती देणार आहोत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ नदीकाठच्या लोकांपर्यंत, जी गावं भीमा नदीच्या काठला आहेत त्या ग्रुपमध्ये पाठवण्याची व्यवस्था आपण करावी. मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तरी पण आपली आपली जबाबदारी ओळखून आपण हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचवण्याची तसदी घ्यावी. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.